जय जय रघुवीर समर्थ। कळेना 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 ढळेना, ढळेना ढळे संशयो हि ढळेना। गळेना गळेना अहंता गळेना, बळेया कळेना मिळेना मिळेना। जय जय रघुवीर समर्थ। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ बसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून मनोबोध एक अंतरयात्रा हा श्री समर्थ रामदास स्वामी विरचित मनाच्या श्लोकांचा जो आपण अभ्यास करत आहोत, सज्जन हो, आज आपण त्यातील श्लोक क्रमांक 142 याचं चिंतन पाहणार आहोत। समर्थांनी गेल्या श्लोकामध्ये या परब्रह्मरूपी जुन्या ठेवण्याला, या आत्मस्वरूपाला प्राप्त करण्यासाठी नेमकं जीवाने काय केलं पाहिजे याचं वर्णन करताना सांगितलं की म्हणे दास सायास त्याचे करावे, जनी जाणता पाय त्याचे धरावे। गुरु अंजने वीण ते आकळेना, जुने ठेवणे मीपणे ते कळेना। या परब्रह्माला, या आत्मस्वरूपाला जाणण्यासाठी गुरु हा अनिवार्य आहे। आजच्या काळामध्ये लोक म्हणतात गुरुची काय गरज आहे, कशासाठी गुरु हवा? सज्जनो, ही तर तीच मंडळी बोलू शकतात ज्यांच्या आयुष्यामध्ये एकतर गुरु नाही किंवा ज्यांच्या आयुष्यामध्ये समर्थ सद्गुरू नाही। नीट समजून घ्या माझं वाक्य। एकतर ते निगुरे आहेत। आमच्या मुक्ताबाईच्या भाषेमध्ये निगुरा हा शब्द मुक्ताबाईंनी नामदेवासाठी वापरला होता। जेव्हा गोरोबा काका प्रत्येकाचं मडकं किती पक्क आहे हे बघत होते, त्यावेळेला नामदेवाला रडू आलं। जेव्हा ते डोक्यामध्ये धुपाटणं बसलं आणि कळवळले नामदेव, आणि त्यावेळेला मुक्ताबाई हसून म्हणाली होती की हा निगुर्या आहे, याचं मडकं कच्च आहे। सज्जनो, हे केवळ कुठल्या लौकिक अर्थाने मुक्ताबाई म्हणाल्या नव्हत्या, तर हे आतमध्ये आलेली परिपक्वता, ही आत्मस्वरूपाची अनुभूती अजूनही नामदेवा तुला झालेली नाहीये। तुला कदाचित हा अहंकार झालाय की विठ्ठल माझ्याशी बोलतो, विठ्ठल माझ्या अवतीभोवती खेळतो, याचा अर्थ तुला आत्मसाक्षात्कार झाला असं होत नाही। किती सुंदर आहे, गुणे गोविले जाहले दुःख देही, सत्व रज तम, या सत्व गुणामध्ये तू अडकलायस। मग अशा वेळेला या नामदेवाला माऊलीने आपल्या हृदयाशी धरलं, आणि माऊली जरी समर्थ होती नामदेवांना पूर्णत्व देण्यासाठी, तरी नामदेवांना माऊलीने औंढ्या नागनाथ क्षेत्री पाठवलं। आपल्या महाराष्ट्राचं वैभव औंढ्या नागनाथ, त्या औंढ्या नागनाथला विसोबा खेचर, जे आधीच माऊलीच्या चरणांजवळ राहून आपलं पूर्णत्व प्राप्त करून गेले होते, त्या विसोबा खेचरांनी नामदेवांना पूर्णत्व दिलं। किती विलक्षण आहे होय। म्हणजे प्रत्यक्ष संत आपल्या जीवनात येणं म्हणजे परमेश्वराचं चालतं बोलतं रूप येणं आहे। कदाचित रामराया आमच्या समोर आला तरी आम्ही त्याला ओळखू शकणार नाही, कारण आमचे अजूनही ते गुरु अंजनाची आम्हाला प्राप्ती न झाल्यामुळं आम्हाला त्या रामाचं रूप कळूच शकत नाही। तुलसीदासांच्या जीवनातला देखील तो प्रसंग आहे ना, की तुलसीदासांना रामदर्शनाची अतीव गोडी लागली, अतीव। पण रामराया काही केल्या भेटेना। मग त्यांनी पहिल्यांदा हनुमंताची उपासना करून, तपश्चर्या करून हनुमंताला प्राप्त करून घेतला, आणि हनुमंताने त्यांना चित्रकूटची दिशा दाखवली। चित्रकूटला तुला रामाचं दर्शन होईल असा आशीर्वाद दिला। तुलसीदास चित्रकूटला, या मंदाकिनी नदीच्या तीरावरती चंदन उगाळत बसलेले आहेत। चित्रकूट के घाट पर भई संतन की भीर,
चंदन घिसे तुलसी तिलक लिये रघुवीर. फार सुंदर वर्णन केलेलं संतांनी. प्रसंग असा झाला की राम आणि लक्ष्मण दोन युवराजांच्या रूपामध्ये तुलसीदासांच्या समोर आले. पहिल्यांदा घोड्यावरून आले तेव्हा तुलसीदासाने बघितलं पण त्यांना ओळखता आलं नाही. हनुमंत म्हणाला, आता काय करावं, समोर रामराय आला तरी ओळखत नाहीये. आणि मग जेव्हा या मंदाकिनी नदीच्या घाटावरती संतांची भीड आहे, त्यामध्ये तुलसीदास सहाणेवरती चंदन उगाळत बसलेले आहेत, अशा वेळेला रामराया पुन्हा येतोय. तुलसीदासांच्याकडे बघून एक गूढ स्मित हास्य करतोय. तुलसीदासांना तरी कळेना. तेव्हा पोपटाच्या रूपामध्ये हनुमंत तिथं आले आणि कानामध्ये ओरडले, अरे हेच राम लक्ष्मण आहेत, नमस्कार कर, बघतोस काय. आणि तेव्हा तुलसीदासांना तो प्रकाश झाला आणि त्यांना राम आणि लक्ष्मणाचं दर्शन झालं. सज्जनो, सांगण्याचा उद्देश असा आहे की जीवनामध्ये मीपणाने साधना करून गुरुकृपेशिवाय कोणालाही भगवत दर्शन होऊ शकत नाही. आणि म्हणून समर्थ आजच्या या एका अत्यंत विचित्र परंतु अवघड अशा शब्दांमध्ये गुंफलेल्या श्लोकात आम्हाला हेच सांगतायत, कळेना 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 ढळेना. नाही कळत, नाही कळत, नाही कळत. आपण एखादी गोष्ट त्रिवार म्हणतो ना, नाही कळाली, नाही कळाली. तसं हे मीपणा राहून मनुष्याला या परब्रह्म रूपाची, या भगवंताची कधीच ओळख होऊ शकत नाही. कळेना 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 ढळेना, ढळेना ढळे संशयो ही ढळेना. आणि या काही केल्या या मीपणाचा हा जो बुरुज आहे तो कोसळत नाही, तो ढळत नाही. याचं कारण या बुरुजाला संशयाने असं काही घट्ट रोवून ठेवलेलं आहे. ढळेना ढळे संशयोही ढळेना. आमचा संशय संपत नाही. आमच्या आतमध्ये अंतरंगामध्ये असे संशय भरलेले घट्ट. अहो काय सांगावं. बघा आता इथं तुलसीदासांसारखा, म्हणजे हे तर आमच्यासारख्या एखाद्या छोट्याशा डोंगराने जणू काही एव्हरेस्टचं वर्णन करावं तसं आहे. पण आमच्या समोर देखील रामराया येऊन गेला असेल बरं. आम्हाला कळालं का हो? नाही कळालं. आम्हाला कळूच शकत नाही. बघा, तो रामराया जर या अणुरेणूंमध्ये सामावलेला आहे तर तो देखील कधी ना कधीतरी सगुण रूपामध्ये येऊन आमची फिरकी घेऊन जातच असेल. कित्येकदा आमच्या डोळ्यासमोर आला असेल, कदाचित त्याचा स्पर्श देखील झाला असेल. परंतु आमचे संशय, अरे हा रामराया, छे छे, हा कसा असू शकेल. अहो सोडा, सद्गुरू जरी समोर आला ना आमच्या, तरी आमचे संशय, नाही नाही नाही, हे आमचे गुरु नाहीत, आमचे गुरु कोणीतरी वेगळेच आहेत. ब्रह्मानंद महाराज यांचं मी उदाहरण तुम्हाला वारंवार देतो. त्यांच्या मनामध्ये देखील हे संशय होते. जेव्हा त्यांना इंदोर क्षेत्री सर्वप्रथम गुरु भेट होण्याची वेळ आली, जेव्हा ते भैयासाहेब मोडकांच्या घरी उतरले होते आणि भैयासाहेब म्हणाले, चला आज एक मोठे सत्पुरुष आमच्या गावात आले, त्यांची मी तुम्हाला ओळख करून देतो. आणि जेव्हा ते मनामध्ये विचार करू लागले की अरे कदाचित आपले सद्गुरू हेच तर नसतील ना, म्हणून ते त्यांना पाहायला गेले तर महाराज लंगोटीवरती सिंहासनावरती बसले होते. आजूबाजूला बायका मुलं बसले होते. महाराजांच्या चर्चा चालल्या होत्या. आणि त्यांच्याकडे बघितल्यानंतर ब्रह्मानंद महाराजांच्या मनात संशय आला की अरे हे माझे गुरु कसे, हे तर सांसारिक आहेत, मी ब्रह्मचारी आहे. हे मराठीमध्ये प्राकृतात गावंढळ भाषेत बोलतायत, मी तर षटशास्त्री आहे संस्कृतामध्ये बोलणारा. ते स्त्रियांच्याकडून पाय दाबून घेत आहेत, मी ब्रह्मचारी आहे. हा अहम, हा संशय. ढळे ना ढळे संशयो ही ढळेना, गळेना गळेना अहंता गळेना. खर तर अशा सत्पुरुषाला बघितल्यानंतर आपलं सर्वस्व गळून पडलं पाहिजे, माझं मी पण गळून पडलं पाहिजे. पण ही अहंकार अशी वस्तू असते. बघा, एखादी मेणबत्ती असते ना, ती मेणबत्ती आपण जेव्हा प्रज्वलित करतो तेव्हाच ते मेण वितळतं. पण जर ती मेणबत्ती तशीच ठेवली तर ते मेण देखील घट्ट राहतं वज्रासारखं. तसं साधनेशिवाय, गुरुकृपेच्या ज्योतीशिवाय, या आत्मज्योतीशिवाय हा अहंकार गळत पडत नाही आमचा. हा अहंकार गळल्याशिवाय आम्हाला सत्पुरुषाची खरी ओळख पटत नाही. आम्ही तर त्याला लोकांसी रूप न कळेची मनुष्य वाटे अशा पद्धतीने आमच्यासारखा चार चौघांसारखा समजत असतो. आमच्यासारखेच हात आहे, आमच्यासारखंच बोलणं, आमच्यासारखा सांसारिक. महाराज म्हणायचे, मी पहाटे उठल्यापासून संसाराचंच बोलणं करत राहिलो लोकांबरोबर.
पण रामाने फार मोठी कृपा केली, त्याने माझं मौन कधी भंग होऊ दिलं नाही. अहो, पण मी तुम्हाला विचारतो, असे कोण लोक होती ज्यांना श्री महाराजांच्या मौनाची प्रचिती आली बरं? आम्ही सगळे या एक प्रकारे संशय कल्लोळ नाटक जगणारी मंडळी आहोत. सगळ्या संशयाचा कल्लोळ आमच्या अवतीभोवती असतो. काय ओळखणार आम्ही संतांना, काय ओळखणार आम्ही सत्पुरुषांना? गळेना गळेना अहंता गळेना, बळे आकळेना, कळेना कळेना. समर्थ म्हणतात, तो बळे आकळेना कधीच मिळत नाही. तुम्ही स्वतःच्या शक्तीने, स्वतःच्या बुद्धीने, स्वतःच्या पुरुषार्थाने, स्वतःच्या साधनाने त्या परब्रह्माला विकत घेण्याचा प्रयत्न कराल तर ते कधीच तुम्हाला मिळणार नाही. लक्षात घ्या. फार मोठी पंचायत आहे सज्जनो. त्यामुळे जर तुम्ही वरच्या श्लोकाच्या अनुषंगाने हा खालचा श्लोक वाचला तर त्यामध्ये एक सुंदर असा आपल्याला सेतू सापडतो. म्हणे दास सायास त्याचे करावे. बघा, आम्ही देखील गुरुची सेवा करतो आणि या गुरुची सेवा करत असताना आम्ही देखील बऱ्याचदा अपार कष्ट घेतो. पण हे अपार कष्ट घेऊनही आम्हाला परमार्थामध्ये ते प्राप्त होत नाही जे खरं प्राप्त करण्यासाठी म्हणून आम्ही ही सगळी धडपड करतोय. काय कारण असेल? याचं कारण एकच आहे सज्जनो, की कुठंतरी हा सूक्ष्म अहंकार आमच्या हृदयामध्ये असा काही रुतून बसलेला असतो की मी त्याची सेवा करतोय, मी त्याची सेवा करतोय. इतके वर्ष झाले मी अजूनही त्याची सेवा कधी चुकवली नाही. मध्यंतरी एक व्यक्ती माझ्याकडे आली. सहज माझं आणि त्याचं बोलणं चाललं होतं. मला जरा त्यांच्याबद्दल सहानुभूती वाटली की अरे, या माणसाची एवढी सेवा आहे, खरोखर किती चांगला आहे हा संत, सत्पुरुष आहे, सज्जन आहे. पण बोलताना माझ्या लक्षात आलं की त्याचं वारंवार एक वाक्य येत होतं, गेले 40 वर्ष झाले पौर्णिमा चुकवली नाही, गेली 40 वर्ष झाले सेवा चुकवली नाही, अरे म्हटलं, गेले 40 वर्ष हे जे पालुपद या माणसाच्या आतून येतंय हे जणू काही त्याच्या या अहंतेचं प्रतीक आहे. सज्जनो, खरोखर श्री महाराजांचं वाक्य हे चिंतनीय आहे की गुरुसेवेमध्ये देह झिजवल्याशिवाय देहबुद्धी जात नाही आणि देहबुद्धी झडल्याशिवाय खरी गुरुसेवा घडत नाही. आम्ही सेवा करतो का सेवेचा आविर्भाव करतो, हा खरा प्रश्न आहे. मग यासाठी तुम्ही सेवा किती काळ करता आहात, सेवा किती करत आहात, यापेक्षाही सेवा काय भावनेने करत आहात, ही भावना फार महत्वाची आहे. ही भावना कशी आपण समजावी किंवा कशी आचरणात आणावी, याच्यावरती मला तरी गुरुकृपेने एकच उपाय सुचतो, एकच उपाय, आणि मला वाटतं तो सर्वोत्तम उपाय असावा. आणि तो उपाय आहे संपूर्ण शरणागतीचा. संपूर्ण शरणागती. आपलं म्हणून काहीच ठेवायचं नाही, काहीच. मी आणि तू हा भेदच ठेवायचा नाही त्याच्यामध्ये. मी तुझ्यासाठी काही करतोय ही भावनाच ठेवायची नाही. बघा, आपण सद्गुरूच्या दारचं निर्माल्य व्हायला पाहिजे. तिथं आपलं कार्य केवळ त्या फुलाप्रमाणे प्रफुल्लित होणं, सुगंध देणं, त्याची पूजा करणं आणि निर्माल्य होऊन बाजूला होऊन जाणं. इथं आपण इतिहासामध्ये नाव कोरण्यासाठी आलो नाही, इथं लोकांचे हार तुरे घेण्यासाठी आलेलो नाही. ही सगळी भूमिका सोडून द्यायची आणि आपण त्याला संपूर्ण शरण जायचं. बघा, शरणागती हा शब्द म्हणायला सोपा आहे, आचरणात आणायला परम कठीण आहे, परम कठीण. आम्हाला तर शरणागती म्हणजे केवळ साष्टांग दंडवत वाटतो. सज्जनो, तशी नाहीये, तशी अवस्था नाहीये. जिथं आपलं संपूर्ण मी पण संपतं ना, ते शरणागतीचा किनारा आहे. संपूर्ण मी पण. आणि ते चारही अवस्थांमध्ये गेलं पाहिजे. मन वचन कर्माने आमच्या जीवनामध्ये आम्ही संपूर्ण शरण गेलं पाहिजे. मनाने सद्गुरूचं, वचनांनी सद्गुरूचं, कर्मांनी सद्गुरूचं, आणि ते 24/7. त्याला उसंत नाही, त्याला सुट्टी नाही. लहानपणी खेळत असल्याप्रमाणे टाइम प्लीज म्हणून बाजूला जाणं नाही. ही शरणागती निरंतर राहिली पाहिजे, निरंतर. कारण आम्ही जीव आपल्या शक्तीने काहीच प्राप्त करू शकत नाही, काहीच. लिहून घ्या. ज्यांना असं वाटतं
की 13 कोटी मी नामस्मरण करीन आणि रामाचं दर्शन घेईन, तुम्ही अज्ञानात आहात. त्या नामाचं उच्चारण देखील तो तुमच्याकडून करून घेतो म्हणून होतं. त्या 13 कोटीचं जर पुरस्चरण झालं तर ते केवळ त्याने करून घेतलं म्हणून झालं, आणि जर त्याने दर्शन दिलं तर त्याची इच्छा झाली म्हणून दर्शन झालं. यामध्ये तुम्ही काहीही नाही, यामध्ये तुमचं काडी मात्र अस्तित्व नाही. सकाळी तो झोपेतून उठवतो म्हणून उठतो ना आपण, तो श्वास घेतो म्हणून जगतो ना आपण. मग इथं आपलं कर्तेपण आहे कुठं? आपल्या कर्तेपणाला जागा कुठे आहे? आपल्या बुद्धीला, आपल्या तर्कांना इथं विचार करण्याची खरंच गरज आहे का? पण आम्ही मात्र जीव असा विचार करतो की हे माझ्या बुद्धीला पटलं पाहिजे. अरे कोण तू? कुठली तुझी बुद्धी? काय तुझं नॉलेज? काय तुझं विजडम? काय तुझा एक्सपिरियन्स? आणि तू त्या परब्रह्माला आपल्या बुद्धीमध्ये सामावून घेण्याचा प्रयत्न करतोस. बघा, 2 वर्तुळ असतात, एक मोठं वर्तुळ, एक छोटं वर्तुळ आहे. जर छोट्या वर्तुळाने असा अट्टहास धरला की त्या मोठ्या वर्तुळाने माझ्यामध्ये यावं, तर ते कदापि शक्य नाही. इथं त्या छोट्या वर्तुळालाच मोठ्या वर्तुळामध्ये जावं लागतं. नदी जर कधी म्हणाली की मी वाहणार नाही समुद्रापर्यंत, त्याला गरज असेल तर त्याने माझ्यामध्ये सामावावं, असं होत नाही. नदीलाच समुद्रामध्ये सामावून जावं लागतं. त्याप्रमाणे माझ्या मीपणाला त्या सत्पुरुषाच्या चरणांमध्ये मला झोकून द्यावं लागतं. संपूर्ण शरणागती ज्याची आहे, सज्जनो, तिथं कळणारा देखील संपला पाहिजे. कारण जोपर्यंत मला कळून घ्यायचंय तोपर्यंत कळेना 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 ढळेना ही अवस्था आहेच. जोपर्यंत मला माझ्या अस्तित्वाला राखून, माझ्या अहंतेला राखून त्या परब्रह्माला जाणून घ्यायचंय तोपर्यंत ढळे ना ढळे संशयोही ढळेना. आमचे संशय कदापि संपणार नाहीत. भैयासाहेब मोडकांच्या बरोबरच आणखीन एक साधकांची जी गोष्ट मी तुम्हाला सांगत असतो ते म्हणजे आप्पासाहेब बडगावकर, पंढरपूरचे अत्यंत प्रख्यात असे वैद्य. महाराजांच्या अगदी सुरुवातीच्या काळापासून, कारण महाराजांच्या घराण्याचं आणि बडगावकरांचं नातं होतं, असे आप्पासाहेब महाराजांच्या बरोबर प्रदीर्घ काळ होते. आणि त्या मनाने ब्रह्मानंद महाराज उशिरा आले महाराजांच्याकडं. पण ब्रह्मानंदांनी मात्र ते संपूर्ण अस्तित्व आपल्यामध्ये सामावून घेतलं. गुरूंचं संपूर्ण कृपा त्यांनी संपादन केली. भडगावकरांना ती प्राप्त झाली नाही. भडगावकर व्यथित झाले. एकदा ते महाराजांना म्हणाले, महाराज मलाही द्यावं त्या अवस्थेमध्ये, मला या 3 अवस्थेंच्या पलीकडे जायचंय, ती तुरियातीत अवस्था अनुभवायची आहे. महाराज यावरती त्यांना एवढंच म्हणाले की तुम्हाला अजूनही दृश्याचं प्रेम जात नाही भैया भडगावकर, कसं नेऊ मी तुम्हाला? गुणे गोविले जाहले दुःख देही. बघा, समर्थांच्या श्लोकाचं किती सुंदर उदाहरण आहे. आणि तो उदाहरणाचा भाग काही दिवसानंतर बेळगावमध्ये त्यांनी त्यांना दाखवून दिला की एका सुंदर कफनीमध्ये भडगावकरांचं मन अडकलं. कारण की महाराज सगळं वाटून टाकत होते. यांनी ती लपवून ठेवली की ही महाराजांनाच वापरायला द्यावी म्हणून. आणि महाराजांनी बरोबर त्या कफनीला मागून एका माणसाला द्यायला लावलं. ते उदाहरण मी कधीतरी सांगितलं असेल आपल्याला. सांगण्याचा उद्देश असा सज्जनो की जरी तो सात्विक असलेला दृश्याचा प्रेमाचा भाग असला तरी गुणाच्या पलीकडे गेल्याशिवाय, हा संशय गेल्याशिवाय, ढळे ना ढळे संशयोही ढळेना, गळेना गळेना अहंता गळेना, हा आपला अहंकार शरणागतीशिवाय संपू शकत नाही. आणि बळे आ कळेना मिळेना मिळेना, माझ्या मीपणाने, माझ्या प्रयत्नांनी, माझ्या साधनेने काही होणार नाही हे कळालं पाहिजे. इथं संपूर्ण शरणागतीने आपण त्याचं व्हायला हवं. आणि त्याचं झाल्यानंतरच या गुरुअंजनेच्या आधाराने सज्जनो त्या परब्रह्माची प्राप्ती होऊ शकते. हेच समर्थ माऊलीच्या या श्लोकाचा भावार्थ आहे. इथं शरणागतीशिवाय दुसरा कुठलाही उपाय कामाला येऊ शकत नाही. यातील पुढील सूत्राचं चिंतन आपण उद्याच्या सत्रामध्ये बघूया. जानकी जीवन स्मरण. जय जय राम. जय राम.